नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. शेतकऱ्यांच्या समस्यांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत आरोप करत ते म्हणाले की सरकार शेतकऱ्यांचा विचार करत नाही तर श्रीमंताचा विचार करते. मोदींना शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे म्हटले होते, परंतु आज शेतकऱ्यांचे आयुष्य अर्धवट होत चालले आहे. खरं तर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभेत असे उघड झाले होते की जानेवारी ते मार्च या कालावधीत राज्यात एकूण 700हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्यांपैकी बहुतेक प्रकरणे विदर्भातील आहेत. काँग्रेस आमदारांनी महाराष्ट्र सरकारला शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांबद्दल प्रश्न विचारले. त्यांनी सांगितले की सरकार मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना कोणत्या प्रकारची मदत देत आहे. काँग्रेस आमदारांनी सरकारने दिलेल्या 1 लाख रुपयांच्या मदतीची रक्कम वाढवण्याची मागणी केली आहे. राज्य सरकार म्हणते की ते शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियांच्या मृत्यू प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी त्यांना क्लीन चिट दिली आहे, परंतु याला दिशाच्या वकिलांनी साफ नाकारलं आहे. आमच्याकडे असे काही महत्त्वाचे पुरावे आहेत ज्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होऊ शकते, असा इशारा दिशा सालियांचे वकील निलेश ओझा यांनी दिला आहे. लवकरच हे पुरावे आम्ही न्यायालयासमोर सादर करू, असंही ते म्हणाले. दिशा सालियन प्रकरणात एसआयटीने आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट दिल्यावरून संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्यावर निशाणा साधत माफी मागण्याची मागणी केली आहे. राऊत यांनी या प्रकरणात भाजप नेत्यांनी आदित्य ठाकरेंना बदनाम केल्याचा आरोप केला आहे आणि नैतिकतेच्या आधारे माफीची मागणी केली आहे. कि ये दिशा सालियन का केस ऑलरेडी सीबीआई इन्वेस्टिगेट कर चुकी है और मुझे क्लीन चिट दे चुकी है, तो ये अभी केस कुछ बनता नहीं है. तो सीबीआई ने राइटिंग में दिया, उनकी वेबसाइट पे भी लिखा है कि हमने दिशा सालियन का केस कभी इन्वेस्टिगेट ही नहीं किया है और जो लोग ये कह रहे हैं कि इसको क्लीन चिट दिया, उसको क्लीन चिट दिया, आदित्य ठाकरे को क्लीन चिट दिया, ये सारी झूठी खबरें हैं. हमने वो कोर्ट को बताया और झूठा एफिडेविट देने के लिए आदित्य ठाकरे और उसके वकील दोनों का प्रोसिक्यूशन हमने मांगा है. और उस एफिडेविट में उन्होंने सिर्फ ये बात नहीं कही है, और 2-3 बातें कही है. उन्होंने सेकंड बात कही है, सबसे बड़ा जोक. उन्होंने कहा है कि सुप्रीम कोर्ट ने भी ये केस का कॉग्निजेंस लेके केस क्लोज कर दिया था, तो अभी हाई कोर्ट उसकी सुनवाई नहीं कर सकता. तो हमने कहा कौन सा सुप्रीम कोर्ट है बताइए, कि उसमें ना कोई डेट लिखी है, ना कोई ऑर्डर लिखी है, ना डायरी नंबर है, केस नंबर कुछ भी नहीं है. तो अगर उनको हमारा यही कहना है कि तुम अगर सोच रहे हो तुमको अगर तालिबान का सुप्रीम कोर्ट, पाकिस्तान का सुप्रीम कोर्ट या पाकिस्तान की सीबीआई ने कोई क्लीन चिट होगी, वो इंडिया में नहीं चलता है, सिर्फ इतना वो समझ ले. तो ये एक पॉइंट था. दूसरा और एक इम्पॉर्टेंट पॉइंट है, वो एफिडेविट में उन्होंने लिखा है कि वो एमएलए नहीं है, वो एक बिजनेसमैन है, वो एक सोशल वर्कर है और यूबीटी ग्रुप के ये और फॉर्मर मिनिस्टर है. तो उन्होंने खुद का एमएलए का पोस्ट छुपाया है. क्यों छुपाया है? इसलिए छुपाया है क्योंकि अगर वो लिखते तो उनको लगा कि भाई एमएलए और एमपी के लिए जो स्पेशल कोर्ट बने हैं, सुप्रीम कोर्ट की गाइडलाइन है कि इसका फास्ट ट्रैक पे केस चलना चाहिए, उससे बचने के लिए उन्होंने ये सब छुपाया है. और उन्होंने उनका एज भी झूठा लिखा है. एज उनका 35 है, लास्ट एफिडेविट में उन्होंने लिखा था 33 2 साल पहले, आज 35 है उनके ही एफिडेविट के हिसाब से. लेकिन कल के एफिडेविट में उन्होंने एज लिखा है 28. तो इस पे सोशल मीडिया में चर्चा है. जैसा कि रामदास कदम ने कहा है कि इन्होंने वो एक किसी तांत्रिक को बुलाया, मातोश्री पे 5 दिन अघोरी पूजा किया और वो तांत्रिक ने उनको कुछ सजेशन दिया कि तुम एफिडेविट में ऐसा लिखना कि तुम्हारी एज जो है उसका टोटल 10 आना चाहिए, करके उन्होंने 28 लिखा है. तो ये सारी चीजें हमने हमारे एप्लीकेशन में दी है और कोर्ट को कहा है कि आदित्य ठाकरे और उसका वकील ये दोनों को कस्टडी में लो, इनके ऊपर कंटेम्प्ट, परजुरी और फॉरेन एफिडेविट जो है इसके सारे सेक्शन लगाकर इन पर कार्रवाई करो. मीरा रोड येथील एका अमराठी व्यावसायिकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. मनसेच्या या मारहाणीनंतर मीरा रोड आणि भाईंदर परिसरातील काही स्थानिक व्यापाऱ्यांनी दुकान बंद करून निषेध व्यक्त केला. तसेच या व्यापाऱ्यांनी मोर्चाही काढला होता. या पार्श्वभूमीवर मनसेचे ठाणे पालघर विभागाचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मीरा भाईंदरमध्ये काढण्यात आलेल्या व्यापारी मोर्चाला स्थानिक भाजप नेत्यांची फूस होती, असा आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे. पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डिलिव्हरी बॉय बनून एका आरोपीने हाऊसिंग सोसायटीमध्ये घुसून
25 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करत तिच्याच मोबाईलवर सेल्फी घेत तिला धमकी देणारा मेसेज देखील देण्यात आलाय। बुधवारी साधारण 7:30 पुण्याच्या कोंढवा परिसरात एका पॉश हाऊसिंग सोसायटीत काही आरोपींनी डिलिव्हरी बॉय असल्याची खोटी माहिती देत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत ही घृणास्पद कृत्य केलं आहे। आरोपीने तरुणीसोबत या घटनेचा व्हिडिओ देखील बनवण्याचं सांगण्यात येत आहे, ज्याचा तपास सध्या पोलिसांकडून घेतला जातोय। पोलिसांनी आरोपीच्या विरोधात भारतीय दंडसंहिताच्या नवीन कलम 64, 77 आणि 351 अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरा आणि मोबाईल तपासणीस सुरुवात केली आहे। तर घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे आणि यामुळे राज्याच्या महिला सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे। कोंढवा पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहितेचे कलम 64, 77 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काल सायंकाळी 7:30च्या सुमारास निर्भया वयवर्ष 22 ह्या कोंढवा परिसरातील एका सोसायटीमध्ये फ्लॅटमध्ये एकट्याच होत्या। तेव्हा एक डिलिव्हरी बॉय त्या ठिकाणी आला आणि आपलं बँकेचं पार्सल आलेलं आहे, आपल्याला द्यायचं आहे असं म्हणून त्यांना बेल वाजवली आणि माझ्याकडं पेन नाहीये, मी पेन विसरलो, कृपया आपण पोच द्या, रिसीट द्या असं सांगितल्यावरून निर्भया हे आपल्या फ्लॅटमध्ये पेन घ्यायला गेले असता इमिजिएटली त्यानं घरात प्रवेश करून दरवाजा बंद केला आणि सदरचा अत्याचाराचा प्रकार घडला। त्याचा तपास चालू आहे। एक फोटो आढळून आलेला आहे ज्यामध्ये आरोपीनं लिहिलेलं आहे की मी पुन्हा येईल आणि जर ही घटना सांगितली, लीक केली तर मी सदरचा फोटो व्हायरल करेल। या बाबतीत निर्भया ह्या 7:30 नंतर शुद्धीवर नसल्यामुळं त्या बाबतीत त्या निश्चित सांगू शकल्या नाही, परंतु फोरेन्सिक एक्सपर्ट्स यांच्याकडून आम्ही त्या ठिकाणी कोणता स्प्रे किंवा इतर कुठलं काय वापरलं जेणेकरून त्या बेशुद्ध पडल्या याबाबत विश्लेषणांती ठोस माहिती आपल्याला। निर्भया ह्या काल घरामध्ये फ्लॅटमध्ये एकट्याच होत्या। त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ राहतात, परंतु भाऊ हे गावी गेलेले असल्यामुळं काल त्या घरी एकट्याच होत्या। मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आज गिरगाव चौपाटी येथे ओबीसी नेता लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। काही कार्यकर्त्यांनी समुद्रात उतरून सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या। राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची तपासणी सुरू असताना नुकतेच राज्यातील सरकारी कर्मचारी देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळून आले आहे। आता अशा सर्व कर्मचाऱ्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे। त्यामुळे सरकारकडून पुन्हा एकदा सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी करण्यात येत आहे। ज्या महिला या योजनेच्या अटींमध्ये बसत नाहीत त्यांचा अर्ज बाद ठरवून त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे। धक्कादायक म्हणजे सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती आता समोर आली आहे। याबाबत मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। 3 जुलै हा आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशव्या मुक्त दिन म्हणून साजरा केला जातो। हा दिवस प्लास्टिक प्रदूषणाच्या गंभीर समस्यांबद्दल आणि जमिनीपासून ते सागरी जीवनापर्यंत नैसर्गिक पर्यावरणाला होणारा गंभीर धोका याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित केला जातो। आम्ही लोकांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत। यासाठी आज आपण सर्वजण आपले पर्यावरण वाचवण्यासाठी थोडे अतिरिक्त प्रयत्न करूया आणि पर्यावरणाचं रक्षण करूया। महाराष्ट्रातील लातूरमधून एक हृदयस्पर्शी व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये 75 वर्षाचा एक व्यक्ती आणि त्याची पत्नी स्वतः शेत नांगरत असताना दिसत आहेत। तो व्यक्ती नांगर ओढतोय आणि त्याची पत्नी तो मागून चालवतीये। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेता सोनू सूदने त्यांच्या मदतीची घोषणा केली आणि स्थानिक प्रशासनही सक्रिय झालेत।
कृषी विभागाने सवलतीच्या दरात उपकरणे पुरवण्याची आणि ओळखपत्रे बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। समोर आलेला हा भावनिक व्हिडिओ लातूरमधील असल्याची माहिती आहे। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे। या दृश्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी आणले। कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून शेतीची कामे करण्यासाठी कोणतेही साधन उपलब्ध नव्हते। त्यामुळे वृद्ध जोडपं स्वतःच्या श्रमावर शेत नांगरत होते। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेता सोनू सूद यांनी पुढाकार घेत त्यांचा नंबर द्या, मी बैलांची व्यवस्था करतो अशी पोस्ट सोशल मीडियावर केली आहे। तर अशाच प्रमुख घडामोडी बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी।